नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, MST CETच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजे CET सेलने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. तर याआधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर CET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. तर आता देशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे वेळापत्रक बदलण्याची वेळ CET सेलवरती आली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर CET सेलने MST CET परीक्षेचे वेळापत्रक 22 मार्चला या ठिकाणी बदलले होते. तर त्यानंतर आता अवघ्या 2च दिवसात CET सेलला पुन्हा एकदा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. तर या संदर्भात CET सेलने अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रकातील MST CET आणि नीट परीक्षा एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे CET सेलला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ आली आहे. तर नीट परीक्षा 5 मे रोजी होणार असल्याने याच दिवशी MST CET मधील PCM गटाची नियोजित परीक्षा होणार होती. त्यामुळे CETचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे CET सेलने या ठिकाणी संकेतस्थळावर जाहीर केले आहे. तर थोडक्यात MST CETच्या वेळापत्रकात या ठिकाणी परत एकदा बदल करण्यात आलेला आहे. तर वेळापत्रक संकेतस्थळावर लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल असं CET सेलकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याविषयीची काही अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून मी अपडेट देणारच आहे. तसे टेलिग्राम ग्रुपवरती देखील तुम्हाला या ठिकाणी अपडेट मिळून जाईल. जर तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम ग्रुप देखील लगेच जॉईन करून घ्या. सो थँक्यू फॉर वॉचिंग.